या पेंडालच्या बाहेर प्रत्येकाला 1000 रुपये मिळणार आहे। इथं कोण राहील का कोणी? अरे 1000 भेटत आहे ना आणि फुकट मिळत आहे काही का। चला कीर्तन होत बसते, 1000 मिळेल असं जर म्हटलं तर इथं पोलीस माझ्या पहिलं मीच जातो अभी कीर्तन करा, 1000 रुपये फुकट मिळत आहे नाही। आपलं काम असं आहे बापू, ज्ञान देवे ऐसे केले तुकाराम ऐसे केले, परी तुम्ही काय केले? काय केले म्हणते महाराज? नाही अंतर धुतले। अंतर म्हणजे अंतरंग, आपण आपलं अंतरंग धुतलं नाही बापू। फक्त कीर्तन ऐकत आहो, प्रवचन ऐकत आहो, भजन करत आहो, खूप भक्तीचा मार्ग खूप चालू आहे। काल परवा आमच्या गावातले काही लोक अयोध्येला गेले होते। अयोध्येला गेले, तिथले 10-15 जण गेले, तिथले 2 जण सांगत होते का बापू म्हणे बसा बसा लवकर बसा, काकू बसा 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 बसा। बापू म्हणे गेलो म्हणे, पण हे 2 माणसं म्हणे इथून खाणं चालू केलं तर गावी येतपर्यंत खातच होते। मथुरेचं खाल्लं, प्रयागमधलं खाल्लं, इथलं नुसते खातच गेले म्हणे। रामाच्या मंदिरातही खाल्लं म्हणे, मंदिराच्या बाहेर येऊन खाल्लं म्हणे। देवाच्या दर्शनाला गेलो बापू आपण, पण काय केलं? फक्त खात आहोत, खाणे पाहणे। प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं अवलोकन करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मूर्ती जयाचे स्मारक परी त्याच्या गुणकर्माची नाही भूक, नुसते मूर्तीचं देव ठरवून लोक करती वेळेचार। वेळाचार करत आहे। मूर्ती जयाचे स्मारक त्याच्या गुणकर्माची नाही भूक, परी तुम्ही काय केले? नाही अंतर धुतले। आपलं अंतर स्वच्छ केलं का आपण? नाही केलं। जोपर्यंत अंतर स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत आपल्या भक्तीचा काही फायदा नाही। अंतर स्वच्छ होणे अत्यंत महत्वाचं आहे बापू। अंतर म्हणजे स्वतःचं मन धुतल्या गेलं पाहिजे भक्तीने। भक्तीने मन धुतल्या जात नसेल तर कुठल्याच देवाची भक्ती करून काहीही फायदा नाही। पंडित ज्ञानी हो कयती, पंडित ज्ञानी हो भजन गायक हो, भजन गायक हो, पंडित ज्ञानी हो, पंडित ज्ञानी चंदन लगाया अंग में माला बनी, पहनी खुदी माला बनी, पहनी चंदन लपेटा अंग में माला भली, पहनी पर एक बात बुरी है, पर एक बात बुरी है, निंदापति चुगली करे, साकी गमन होगा नहीं, तो सब में ही पानी पिए, तो सब में ही पानी पिए, पंडित ज्ञानी हो, पंडित ज्ञानी हो, पंडित ज्ञानी राष्ट्रसंत म्हणतात, पंडित ज्ञानी हो यदि भजन गायक हो कोई, चंदन लपेटा अंग में
पंडित असो, ज्ञानी असो, कीर्तनकार असो, पूजा करणारा असो, रोज हनुमानजीच्या मूर्तीला पाणी देणारा हनुमान भक्त असो, राम भक्त असो, कृष्ण भक्त असो, शिवभक्ती असो, कोणी असो, पंडित पुजारी हो यदि भजन गायक हो कोई, चंदन लपेट अंग में चंदन लावला असेल, मला भली पहिली खुदी, या सगळ्या लोकांसाठी महाराजांनी पथ्य सांगितली. पर एक बात बुरी है, निंदा बदी चुगली करे. काय म्हणते? हे सगळे लोक समजा, एकामेकाची निंदा करत असेल, चुगली करत असेल, टवाडी करत असेल, एकामेकाला शिव्या देत असेल, एकामेकाचं उन्नपुर पाहत असेल, एकामेकाचे पाय ओळत असेल, तो सात्विक मन होगा नहीं, सब में ही पाणी फिर. मन कसं? भक्ती कशासाठी आहे? सात्विक होण्यासाठी की तामसी होण्यासाठी? सात्विक होण्यासाठी. मग सात्विक माणसाचं कर्तव्य काय? मन कसं झालं पाहिजे? शुद्ध, स्वच्छ, निर्मल. हृदयाचा जो सरळ असेल, ज्यावर सगळे प्रेम धरे, नम्र सदा सेवेला तत्पर, मोहन ज्या असला कसला, माणूस द्या, माणूस द्या ही भीक मागता, माणूस द्या. संतांनी काय मागितला? राष्ट्रसंत काय म्हणतात? मला देव भेटला आणि त्या देवाने मला काय मागितलं? माणूस. हृदयाचा सरळ, दयावान, प्रेमळ असा माणूस मागितला. पण हा माणूस का मिळत नाही माहितीये का? काय नाही मिळत? आधी मग जन लोका सांगावे, आधी आचरण. पहिलं काम काय माणसाचं? सर्वात प्रधान आचरण आहे. नाही, राष्ट्रसंत म्हणतात, तुम्ही काही म्हणा मज भान नसे, जड देहाचा अभिमान नसे, कुणी काही म्हणा मज भान नसे, या जड देहाचा अभिमान नसे. आत्मा सदा अमर है, फिर क्यों डरे के डर है. आत्मा सदा अमर है, फिर क्यों डरे के डर है, फिर क्यों डरे के डर है. मरते हम कभी मेरी बहेगी, मीठी बहेगी, परवाह तो जनकी कहाँ रहेगी, जनकी कहाँ रहेगी. जो राष्ट्रसंत म्हणतात, आत्मा सदा अमर है, फिर क्यों डरेंगे डर है. मरते न हम कभी भी, मिट्टी मेरी बहेगी, परवाह हमको तन की तो जन की कहाँ रहेगी. का बरं असं म्हटलं महाराजांनी? कारण आधी आचरण. सर्वात महत्वाचा पहिला भक्तासाठी सर्वात महत्वाचा नियम असेल तर काय माहिती आहे का? ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य सांभाळलं नाही ना बापू हो तर भक्तीचा काहीही उपयोग नाही. मग जन लोक सांगा, मग सांगत बस. याचं कारण काय माहिती आहे का? आपल्याकडे तीन खूप महत्वाच्या विचित्र गोष्टी आहेत. कोणत्या माहिती आहे का? लोकवासना नाही, लोकेशना, वित्तेशना आणि पुत्रेशना. तीन एशना आहे. एशना म्हणजे काय? इच्छा. लोकेशना म्हणजे मी चार लोकांमध्ये चांगला दिसलो पाहिजे, माझे कपडे चांगले दिसले पाहिजे, माझं घर चांगलं दिसलं पाहिजे, मी गावातला उच्च प्रतिष्ठित माणूस झालो पाहिजे, लोकांनी मला धरून नमस्कार केला पाहिजे. आहे की नाही? प्रत्येकाला वाटतं लोकेशना. लोकांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे, मग मी किती खराब राहू. काल परवास एक जण म्हणे, रमाकांत का तो आहे की चांगला पण ते काही खरं नाही म्हणे, असं म्हणे की म्हणे एक जण. चांगली गोष्ट आहे,
तो जर म्हणत असेल आपल्याला खरा भाव आपण, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला माहित आहे का राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत होण्या अगोदर त्यांचं नाव देव बाबा होतं. माहित आहे? त्यांचं नाव माणिक होतं. त्यांना काय म्हणायचे? माणिक. चिमूर नेरीच्या भागामध्ये त्यांना देव बाबा म्हणत होते. त्यांना 15-16 वर्षाचे असताना एका शिक्षकाने पुत्र प्राप्ती व्हावं म्हणून विष पाजलं. त्या गुरुजीच्या घरी मुलं बाळ होत नव्हती. ते एका ज्योतिषाकडे गेले, एका मांत्रिकाकडे. म्हणजे तुम्हाला मुलगा होऊ शकते, पण तुम्हाला काय करावं लागेल? एका दुसऱ्या मुलाचा, कुवाऱ्या मुलाचा बळी द्यावा लागेल. बळी कुणाचा द्यायचा, कुणाचा द्यायचा? तेव्हा राष्ट्रसंत फिरत होते असे बिचारे. नाही, काही गाव धुंडे, काही देश धुंडे, तेरा पता नाही. देवाच्या शोधासाठी निघाले. म्हणे हा दिसत आहे, हे पागल आहे म्हणे, हा वेळा आहे. त्याला घरी बोलवलं देवबाबाला, आणि देवबाबाच्या शरबतामध्ये, ग्लासामध्ये विष टाकलं आणि ते महाराजांना पाजलं. पाजल्यानंतर महाराज ते जे विष होतं बरंच ते पुढावर बसलं. वरवरचा जो भाग सगळा राहिला तो महाराजांच्या पोटात गेला. महाराज बरेच दिवस गुंगीत होते. पूर्ण गेलं नाही पोटात. पूर्ण गेलं असतं तर नाही. पूर्ण असे गुंगीतच होते ते, असे फिरत होते गुंगीत. 15-16 वर्षाचे असतात. त्या गुंगीमध्ये असताना कीर्तन पाहायला गेले. लोक पागल आहे म्हणून त्यांना पाठीवर महाराजांच्या दणके मारले. ओरड फडफडत त्या पेंडलच्या बाहेर फेकून दिलं राष्ट्रसंत. आज ते आमच्यासाठी काय? भारतरत्न द्या म्हणतो आपण. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. तेच गाडगे महाराज ज्यांच्या पाठीवर बिजाराम पाटलाने काठी मारली बोरीची पूर्णाच्या पोळीसाठी. आज ते आमच्यासाठी काय? वैराग्य मूर्ती गाडगे महाराज. इथं आपल्या बाजूला बसले भोले शंकर. त्यांनी काय पिलं? लोकांनी माल घेतला. त्या समुद्र मंथनामधून नवरत्न, जवाहर, मेनका, रंभा, अप्सरा, कामधेनू खूप काही निघालं. यांनी काय घेतलं? विषाच्या विष घेतलं. विष घेतलं म्हणून जिवंत आहे. आणि ज्यांनी अमृत खाल्लं ते संतांनी विष घेतलं बापू. त्यांना आम्ही विष दिलं. आम्ही खूप हुशार लोक आहोत. तुकाराम महाराजांना मारणारे आम्ही, गाडगे महाराजांना मारणारे आम्ही, राष्ट्रसंतांना मारणारे आम्ही, जगन्नाथ महाराजांना पागल म्हणणारे आम्ही, गजानन महाराजांना पागल म्हणणारे आम्ही. आता त्यांचे संस्थान आहे आणि आमच्या घरी आमच्या पोरानं मेल्यावरही फोटो लावला नाही आमचा. अशी गत आहे. याचं कारण काय? त्या लोकांनी जे जीवन जगलं ते कसं जगलं? आधी आचरण केलं त्यांनी, मग जन लोक सांगावे. मग लोकांना सांगा म्हणते आचरण करा. आचरण कसं आहे बापा? लोकेशन. लोक काय म्हणतात? लोकांसाठी लोकांसाठी काही काही गोष्टी काही लोक म्हणतात लोकांसाठी करावं लागते. जातीसाठी माती खावं लागते. लोकेशन, वित्तेषणा, पैसा पाहिजे. म्हणतील तुझला वेडा कोणी जरा न त्यांची म्हणते ना. वेळा म्हणतात बघा आपल्याला. राष्ट्रसंत पागल म्हणते, पण त्याचं ऐकू नका. खोटा पैसा नाही म्हणून छदाम नाही हाती, पैशापाशी सर्व राहती खलबल पापे. खलबल पापे त्या पैशाजवळ म्हणतात महाराज. खूप काही राहते पण ज्ञान राहत. पापापाशी राहतो काल करण्या जीवाचे हाल. तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाची हाल. कुठे थांबू नको रे, चाल सारे सोडून दे. किती शब्द सांगितले बापू. पण आधी आचरो मग जन लोका सांगा. फक्त आपण येतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी नाही, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरिपाठामध्ये असे असे नाचतो बापा आपण, असे असे भजन करतो, पण तो हरी आतमध्ये घुसला पाहिजे. नाही तो घुसत नाही आपल्या आतमध्ये.
याचं कारण काय? आपल्याजवळ वित्तेषणा आहे, पैशाची येषणा, लोकेशना, मानपान आहे, आणि तिसरी आहे पुत्रेशना. वाचल माझा बाळ, पिटल माझा पुत्र. मुलगा झाला पाहिजे, मुलं पाहिजे, दिवा पाहिजे. काल परवा आम्ही रमेश भाऊच्या घरी गेलो, कार्यक्रम होता. रमेश भाऊचा भाषा माझ्या जवळ आला. तुम्ही लग्न नाही केलं का म्हणे? नाही केलं म्हणलं. काहून नाही केलं म्हणे? काहून नाही केलं म्हणे? मी म्हणलं लग्न करून का होते म्हणलं तो का म्हणे. चाललं. नंतर माझ्याशी बोललाच नाही. जेवण झालं, जाताना त्याला मी तुच्छ वाटलं. त्याला काय वाटलं? मी तुच्छ. त्याला काय तुच्छ त्याच्यासाठी आपण नाही. पुत्रेश का करता म्हणे? अरे एक तरी पोरगा पाहिजे. म्हातारपणात कोण करेल म्हणे? कसं होईल म्हणते म्हातारपणात? आता म्हाताऱ्याचं काय होतंय तुम्ही पाहून घ्या. आताचे म्हातारे जे आहे त्यांच्याकडे 2-2, 3-3 मुलं आहे, त्यांचे का हाल आहे? कोण पाहिजे म्हणे? मला एक जण म्हणे तुम्ही म्हणे असेच आहे, मग तुमचं शेवटी कसं होईल? मी शेवटी वृद्धाश्रमात जातो. म्हातारपणात काय सांगायचं? म्हाताऱ्या लोकांसाठी काय? तरुण माणसासाठी आश्रम. कुठे ना कुठं तेही नाही राहिलं तर भीक मागीन म्हणलं का त्या मंदिरात बसेल. विठ्ठल मंदिरात, हनुमानजीच्या मंदिरात, शंकरजीच्या मंदिरात बसायचं. कोणी येते बापू, आमच्याकडे पांढरकवड्याला मंदिर आहे हनुमानजीचं, तिथं रोजचे जेवण चालते. रोजचे जाऊन उभं राहा, आपला गडवा घेऊन. कोणी आजकाल पहा तुम्ही, कोणी जेवण देते. माणूस आता उपाशी राहत नाही जुन्यासारखा. कोणी सगळे पाशी कोणीच राहत नाही. नरकात जायचे. कोणते कोणते? काम क्रोध लोभ सख्या रे. काम क्रोध आणि
त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मादेतत्रय तज्जते अर्जुना। भगवान श्री कृष्ण म्हणतात त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः, तीन नरकाचे द्वार आहे. कोणते आहे? काम क्रोध लोभ सख्या रे. काम क्रोध आणि लोभ हे तीन नरकाचे द्वार. कामी मनुष्य, क्रोधी मनुष्य आणि लोभी मनुष्य, हे तीनही मनुष्य आयुष्यात सत्संग करू शकत नाही, सत्संगात बसू शकत नाही. आम्ही आमच्या गावाला कीर्तन करतो ना, काही असे लोक आहेत त्यांना आम्ही जाऊन सांगतो कीर्तन आहे, ते जेवायला येते पण कीर्तनात नाही बसत. नशिबातच नाही त्यांच्या. त्याच्यासाठी संगत पाहिजे, त्याच्यासाठी प्रारब्ध पाहिजे, त्याच्यासाठी आपली काही पूर्वची जमा पाहिजे. पूर्वी केले उत्तम यत्न म्हणून हाती आले रत्न. हे रत्न हातामध्ये आलं, या रत्नाला संतांच्या संगतीची गरज आहे. काम क्रोध लोभ सख्या रे. काम क्रोध लोभ हे तीन नरकाचे द्वार आहे आणि या तीन नरकाच्या द्वारातूनच लोकेशना, वित्तेशना आणि पुत्रेशनाचा जन्म होतो. याचं कारण काय? कारण आपण लोकानुवर्तनम त्यक्त्वा देहानुवर्तनम शास्त्रानुवर्तनम त्यक्त्वा म्हणजे त्याग. कोणता? लोकानुवर्तनम. लोक म्हणते तसं वागू नका, देह म्हणते तसं वागू नका, आणि शास्त्र म्हणते तसं वागू नका. याचा अर्थ विचार करा, आपण तसंच वागत आहोत बापू. अशा पूजा करत आहोत का त्या पूजेचा काहीच अर्थ नाही आमच्या जीवनात. असे कर्म करताव की त्या कर्माचा काही देणं घेणंच नाही. नाही, वाईट मानू नका तुम्ही. लग्नामध्ये आपण पुराचं लग्न झालं की भाषाला मामा काय करते माहिती? भाषासाठी काय आणते मामा? बोरवर. किती हजाराचं राहते, आता लाखाचं झालं ते. या काही अशा चालीरीती आहे, त्याची काही गरज आहे का समाजात? माझा विरोध नाही आहे, पण पैशाची उधळण आणि वेळेची बर्बादी आहे का नाही? लोकानुवर्तनम त्यक्त्वा. हे लोकानुवर्तन जे लोक वागतात तसं वागू नका. कीर्तनकाराच्या मुलीचं लग्न लाखो रुपयाच्या, लाखो रुपये खर्च कीर्तनकाराचं. मुलाचं लग्न, मुलीचं लग्न. भजन करणारा माणूस पोराच्या लग्नात हुंडी घेते, आहे का नाही? घ्या लागते. समाज काय म्हणाल? करावं लागते म्हणे आम्हाला. केल्याशिवाय कसं होईल? करावं लागतं. लोकानुवर्तनम त्यक्त्वा. शंकराचार्य म्हणतात, भगवान शंकराचार्य, ज्यांनी सनातन धर्माची समाजामध्ये मूर्तमेढ रोवली, ज्यांनी अंतःकरणामध्ये समाजाच्या धर्माविषयी आस्था निर्माण केली, ते सांगतात विवेक चूडामणी मध्ये, लोकानुवर्तनम त्यक्त्वा. लोक म्हणते तसं वागू नका. शंकराचार्य 32 वर्षाचं आयुष्य, 18 वर्षाचे असताना त्यांची आई म्हातारी त्यांच्या सोबत होती. तिच्या मागे अनेक लोक लागले, मुलाचं लग्न कर, मुलाचं लग्न कर. पण शंकराचार्य काही लग्न करायला तयार नव्हते. आई म्हणे तू लग्न करणार नाही तर मी मरणार नाही. तिने हट्टच धरला. एक दिवस त्यांच्या आईला ते तलावात घेऊन गेले आंघोळ करायसाठी. आईची आंघोळ घातली आणि ते आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर अर्ध्या एवढ्या पाण्यामध्ये ते ओरडा लागले, वाचवा वाचवा. आई म्हणते काय झालं काय झालं? आई, एका मगराने माझा पाय पकडला म्हणे. पाय पकडला? हो. मग सोडत का नाही? तो असं म्हणताय म्हणे, मगर काय म्हणताय म्हणे की तुझ्या आईनं जो हट्ट धरला, कोणता? हा, तुझ्या लग्नाचा, तो ते सोडत असेल तर मी तुझा पाय सोडतो. कशी आयडिया केली? आयडिया पाहिजे. लोकांच्या वर्तनाचा त्याग झाला पाहिजे बापो. जीवन जगत असताना कल्याण करायचं असेल ना, याचा अर्थ लग्न करू नका असं आम्हाला म्हणायचं नाही. उदाहरण देतो मी की संतांनी कसं जीवन जगलं आपल्या समाजासाठी. हा मगर म्हणत आहे म्हणे, आई काय तू जर आपला हट्ट ठेवत असेल तर हा माझा पाय सोडते. आता पोरगा प्रिय होता, लग्न नाही झालं तरी चालेल, असाच राहू दे, मुंज आपण डोळ्यानं दिसू दे. ठीक आहे त्याला सांगून दे म्हणे की मी हट्ट सोडला. तसा तो बाहेर निघाला. नाही, लोकानुवर्तनम त्यक्त्वा. त्यक्त्वा म्हणजे त्याग.
त्यक्त्वा देहानुवर्तनम, हे देह जसं म्हणते तसं याला देऊ नका, जीभ म्हणते तसं चारू नका, कान म्हणते तसं ऐकू देऊ नका, डोळे म्हणते तसं पाहू देऊ नका, हात म्हणते तसं करू देऊ नका. पगारामध्ये लाच देणारे लोक येते, तयारी ठेवा लाच न घ्यायची. अधिकारी असाल ना, सरकारी अधिकारी आहे आपल्या, लाच घेऊ. हात म्हणते येऊ दे नाही, मन म्हणते नको. देहानुवर्तनम, जीभ म्हणते आज कोणवार आहे, आज कोणवार आहे, रविवार आहे, रविवार आहे, रविवारी जीभ काहीतरी म्हणते ना. आमची नाही म्हणत, काही लोकांची म्हणते. माझ्यासोबत एक शिक्षक होते, ते म्हणे काही म्हणा सर म्हणे, पण रविवार आला का माझे दात खस 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 करते. कसे करते म्हणे, खसखसच करते म्हणे माझे दात. नाही, देहानुवर्तनम, तोंड काही बोलते, डोळे काही पाहते, कान काही ऐकते, कसंही कर्म करू दे. नाही, आपला कापूस जास्त झाला म्हणून पाणी मारू दे, पाण्याचा पैसा. गुरुदेव सेवा मंडळाचे एक सचिव आमच्या ओळखीचे आहे, अरे म्हणे नाही भरलं म्हणे काल कापूस, बहीण मी डरमभर पाणी टाकलं म्हणे, तबेच नाही म्हणे कापूस. काय म्हणे, कापूस दबासाठी किती पाणी टाकलं म्हणे मी, 1 ड्राम पाणी टाकलं. गुरुदेवाचा भक्त. अरे देहानुवर्तनम, देहाला पाहिजे पैसा, अनेक रचना आहे जिभेच्या, कसंही जीवन जगतो आपण, त्याचा त्याग करा. आणि शेवटी सांगितलं शास्त्रानुवर्तनम, शास्त्रामध्ये ज्या काही आपल्या अनहिताच्या गोष्टी आहेत त्याचाही त्याग करा म्हणते शंकराच्या. याच्यासाठी आधी मरावे मरणी, मग व्हावे सकळ ज्ञानी. अगोदर मरा. तुका म्हणे जित्ता मेलो आणि 6 जणाला जिवंत गेलो म्हणे. 6 जण कोण आहे ते, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. हे 6 जण मी त्या स्मशानभूमीत पेटवून मी जिवंत परत आलो म्हणते महाराज. तुका म्हणे जिवंत गेलो. आधी भक्तीने रंगावे मग जण नाचवा. अगोदर भक्तीने रंगलो पाहिजे आपण, मग लोकाला नाचवायचं. आता तर कीर्तनकार नाचा म्हणते, मग कीर्तनातच नाचते सगळे लोक. नाही, डान्स करून टाकला त्या कीर्तनाचा. कीर्तन राहिलं नाही, नुसते हसायचे मजाकीचे विषय झाले. पंचरंगी कार्यक्रम. हसत संतांनी हसवलं नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कोणी पाहिलं असेल तर त्यांचं जीवन बघा कसं आहे. गंभीर हो सबका हृदय और सच्चे ज्ञान का वक्तव्य हो. तुकड्या म्हणे अनुभव मग चाहतात सर्व. अगोदर अनुभव घ्या म्हणते, मग सगळे लोक आपल्याला चाहतात म्हणजे सगळे लोक आपली आवड होते. राष्ट्रसंताची आपल्याला आवड आहे, गाडगे महाराजांची आवड आहे, तेव्हा आवडते, तोपर्यंत आवडत नाही. म्हणून संत लिहितात शोधावे आपुले अंतर सर्वदा, शोधावे आपुले अंतर सर्वदा, शोधावे आपुले अंतर सर्वदा, शोधावे